नमस्कार, मी अनुया बाम. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील हे परिवर्तन घडवून दाखवणारच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रतिपादन. आपल्या देशात आंब्याला चांगला भाव मिळत असला तरी जागतिक बाजारपेठेत अधिक भाव मिळावा म्हणून जलवाहतुकीद्वारे तो पाठवण्याचा प्रस्ताव विचारात घेईल. सहाय्यक कृषी सचिव अशोक लोखंडे यांची ग्वाही. आणि सुनील तटकरे यांची झोळी रिकामी असल्यानं त्यांनी कितीही आरोप केले तरी शिक्षक मतदारसंघात शिवसेनाच बाजी मारणार, खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. घेऊया अल्पशी विश्रांती. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे परिवर्तन घडवून दाखवतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. बाळाराम पाटील हे रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील दत्तूशेठ पाटील हे पनवेल विधानसभा मतदारसंघातून विधिमंडळामध्ये 78 सालापासून त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी काम केलं. बाळाराम पाटलांनी सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण आणि बांधकाम खात्याचे सभापती पदावर होते. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. सर्वांशी अतिशय उत्तम पद्धतीने सुसंवाद करणारा, सुसंस्कृत विचाराचा आणि विशेष करून शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देणारा एक चांगला उमेदवार आज या पुरोगामी चळवळीने आपल्या सर्वांच्यासाठी त्या निमित्ताने दिलेला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कोकणामध्ये शैक्षणिक संस्था उभ्या आहेत आणि रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्षपद आज आदरणीय पवार साहेबांच्याकडे आहे. कोकणाची सर्व या जबाबदारी संस्थेची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी अतिशय विश्वासाने बाळाराम पाटलांच्या वरती 2 वर्षापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी सोपवली. कारण बाळाराम पाटील केवळ पक्षीय राजकारण करत नाही, समाजकारण करण्यासाठी आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणावरती राहिलं असल्यामुळे एक विचारी कार्यकर्ता या मतदारसंघातून आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालेला आहे. पुरोगामी शिक्षक आघाडीच्या वतीनं रत्नागिरी येथे एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी ते बोलत होते. दीप प्रज्वलित करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार संजय कदम, उमेदवार बाळाराम पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील आदींचे स्वागत करून आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त केले. असं झालं असेल की वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेला शिक्षण विभाग आज ग्रामीण भागातील मुलं शिक्षण घेताना खूप अडचणीतून आज जात आहे. एका बाजूला मुंबई सारख्या शहरात 4-4 लाख रुपये देऊन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलं घेतात आणि त्याच बाजूने आमच्यासारख्या कोकणात या दुर्गम भागात गणिताला शिक्षक नाही, फिजिक्सला शिक्षक नाही, मॅथमॅटिक्सला शिक्षक नाही आणि कला आणि बाकीचे शिक्षक तर सातत्याने कमी होत चालले. त्यामुळे खूप समस्यांना तोंड देऊन हे काम चाललेलं आहे आणि यातून मार्ग काढायचा असेल तर आपल्याला शिक्षक मतदारसंघातून बाळाराम पाटील साहेबांना खूप चांगल्या पद्धतीने मतदान मिळवून देऊन काम करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न सर्वांनी मिळून करायचे.
यावेळी राष्ट्रवादी, शेकाप आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आणि शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संजय कदम यांनी आपले विचार व्यक्त करताना केंद्र आणि राज्य शासनावर टीका करीत आता सर्व क्षेत्रात परिवर्तन घडणार असं देखील सांगितलं. गेल्या 6-8 महिन्यामध्ये सरकार सरकारने वेगवेगळ्या आघाडी या ठिकाणी कोकणामध्ये केली आणि त्याच्यामुळे बाळापाडी सगळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करणारे उमेदवार आज आपल्याकडे कोकणात रेग्युलर करण्यासाठी ही निवडणूक या ठिकाणी होते. आणि जिल्ह्यामध्ये 4000 मतदार आहेत, सिंधुदुर्गामध्ये 2,000 मतदार आहेत, माझ्या खेड दापोली मंडळामध्ये 11,1100 मतदार आहेत. शिक्षकांचं मतदान होणारे मतदान जवळजवळ 7% मतदान होते, 90% पेक्षा अधिक मतदान होते. माझी गेली 10 वर्ष ज्यांनी या मतदारसंघातले ज्यांनी आमदारकी भोगली ते रामनाथजी मोदी यांची सुद्धा पंढरपूर आहे. उमेदवार या ठिकाणी तिकडचा नवीन असताना आपला उमेदवार अनुभव आहे आणि रायगडमध्ये सर्वाधिक मतदान, ठाण्यामध्ये सर्वाधिक मतदान असताना आम्ही निश्चित या ठिकाणी रत्नागिरीमधून जे मतदान होईल ते या ठिकाणी साहेब आम्ही विश्वासाने सांगू सर्वाधिक मताधिक्य आमच्या या ठिकाणी उमेदवार असेल. आमदार जयंत पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो असं सांगून भविष्यात आघाडी कायम राहील असं सांगितलं. पण आज गेल्या 3 वर्षापूर्वीच माननीय कॅबिनेटचे नेते माननीय शरद पवारजी, तटकरे, मी आणि विवेक पाटील अशी बैठक झाली आणि हा निर्णय घेण्यात आला की ही निवडणूक आपण लढवायची आणि बाळाराम पाटलांना या ठिकाणी उमेदवारी द्यायची. 1.5 वर्षापासून या मतदारसंघामध्ये आपण याची मागणी करतो. आज या मतदारसंघामध्ये जवळजवळ 37,000 मतदारांची नोंदणी झालेली आहे आणि त्यापैकी 21,000 मतही आपण राष्ट्रवादी आणि शेकाप पक्षानं नोंदवली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष उमेश शेटे, बशीर मुर्तुजा, बाबाजीराव जाधव, बबलू कोतवडेकर, महिला जिल्हाध्यक्ष चित्रा वाघ, नलिनीताई भुवड, आमदार धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभारावर सडकून टीका करीत केंद्र आणि राज्य शासन सर्व क्षेत्रात अपयशी ठरले असल्याचं सांगितलं. विद्यमान सरकारने शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये घेतलेले वेगवेगळ्या पैसे निर्णय आणि त्याहीपेक्षा अक्षरशः बाब अशी आहे की विद्यमान शिक्षण मंत्री जे आहेत ते नेहमी विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये चर्चा करत असताना एकंदरीत शैक्षणिक संस्था आणि शिक्षक वर्ग यांच्याबद्दल अतिशय वेगवेगळ्या पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य त्या ठिकाणी करत असतात. खरं तर माता पित्यांना जेवढा आपण आदर देत असतो तेवढाच आदर आपल्या गुरुजनांच्या बाबतीमध्ये प्रत्येक आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किंवा आपल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये असतो. पण विशेष करून विधान परिषदेमध्ये जिथे शिक्षक आमदारांची संख्या खूप मोठी आहे, जिथे शैक्षणिक संस्थांच्या आणि विशेष करून शिक्षकांचे प्रश्न प्रोत्साहन सगळे मंडळी मांडत असतात, अशा वेळेला या राज्याच्या इतिहासात कधीही शिक्षण मंत्र्यांनी जी काही वक्तव्य केली नव्हती ती विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिवसेनेचे उमेदवार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. की कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे. फेब्रुवारीमध्ये 3 फेब्रुवारी 2017 रोजी ही निवडणूक होणार आहे आणि ह्या शिक्षक मतदारसंघासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेने आपला उमेदवार उभा केलेला आहे आणि अधिकृत उमेदवार उभा केलेला आहे आणि त्यासाठी त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे. या प्रसंगी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत, उद्योजक अण्णा सामंत, तालुका प्रमुख बंड्या साळवी आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू व बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी निवडणुकीविषयी अधिक माहिती दिली. पुन्हा रामनाथ मोतेंबळ साहेबांनी सांगितलं आम्ही सर्व त्यांच्यासाठी पूर्वी काम करायचो, पण कुठेतरी शिवसेनेचं वर्चस्व असावं म्हणून ज्ञानेश्वर म्हात्रे 3-4 वर्ष संघटनेच्या माध्यमातून काम करत होता. रामनाथ मोतेंची कमेंट होती आपल्याला साहेब
की पुढचा उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे असेल, पण पुन्हा त्यांची इच्छा झाली उभं राहायची. त्यांचं तिकीट ऑलरेडी परिषदवाले तिसरी टर्म देत नाही, त्यांनी कडूना दिलं. कडू हे उमेदवार कोणाला परिचित पण नाही, ते पूर्ण डिपेंड परिषदेवर आहेत आणि भारतीय जनता पार्टी जे काय पदाधिकारी असतील त्याच्यावर. ज्ञानेश्वर म्हात्रे हा उमेदवार हा एकदम ग्रासरूटला गेलेला, म्हणजे त्यागातनं निर्माण झालेला पदाधिकारी. शिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे, त्यातनं सर्व शिक्षक, शिवसेना पार्ट वेगळा होता, मुख्याध्यापक महासंघ, सर्व शिक्षक लोक यांनी सर्वांनी त्याला फोर्स केलं का तुम्ही उभे राहा. त्यांनी सांगितलं तुमच्या पक्षाची भूमिका राहील. मी स्वतः शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे, सर्व मग आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव साहेब, अनिल देसाई साहेबांशी पण मी चर्चा केली, उद्धव साहेबांची, की आपण जर यांना शिवसेनेच्या पद्धतीनं उमेदवारी दिली तर 100% आपला उमेदवार जिंकू शकतो. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची झोळी सध्या रिकामी असल्यानं ते खोटे नाटे आरोप करीत राहणार, परंतु त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचे खासदार विनायक राऊत म्हणाले. झोळीत रिकामी झालेली आहे ना सध्या, तर बहुतांशी राष्ट्रवादीची मंडळी ही आता पक्ष सोडूनच गेली, त्यामुळे त्यांच्याकडे आता दुसऱ्याकडून आयात करण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाहीये. त्यामुळे तटकरे हे हवालदिल झालेले आहेत, म्हणजे झोली भरणे का काम ते कसं होतंय का तेवढंच बघेल. परदेशापेक्षा आपल्या देशातच आंब्याला चांगला भाव मिळत असला तरी भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आंबा जलवाहतुकी मार्गे पाठवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं प्रतिपादन विशेष कृषी सहाय्यक सचिव अशोक लोखंडे यांनी केलं आहे. सूर्यप्रकाशासारखं औषध कीड आणि रोगासाठी दुसरं कुठलंही नैसर्गिक नाही आणि जे आपल्याकडे सुदैवाने खूप उपलब्ध आहे. सूर्यप्रकाशाचं चांगलं नियोजन बागेमध्ये करण्याची अत्यावश्यकता आहे आणि त्या दृष्टीने आपल्या बागेचं नियोजन चांगल्या प्रकारे आपण करावं आणि बागेची शाश्वतता टिकून ठेवावी, जेणेकरून कायमस्वरूपी निर्यात या बागेमधनं होईल. मंडळी, आंब्याचं जर आर्थिक गणित बिघडलं तर संपूर्ण कोकणाचं आर्थिक गणितच पूर्णपणे धोक्यामध्ये येण्याची शक्यता आहे. याचा अतिशय गांभीर्याने विचार व्हावा, एवढेच विचार मी यावेळी व्यक्त करतो. आंबा निर्यातीकरता मँगोनेट अंमलबजावणीसाठी रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. दीप प्रज्वलित करून आणि स्वागत गीत आणि मँगोनेट गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यशाळेकरता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. जिल्हा कृषी अधीक्षक एस जगताप यांनी आपले प्रास्ताविकवर विचार व्यक्त करताना कार्यशाळेचा आढावा सादर केला. फार मोठी संधी जागतिक बाजारपेठेची आपल्याला उपलब्ध आहे आणि आपल्या देशातनं तसेच आपल्या राज्यातनं वेगवेगळी ताजी फळे, भाजीपाला, फुले, काही कलमे रोपे आणि प्रक्रिया केलेलं कृषी उत्पादन, भाजीपाला याची आपण निर्यात करतो आहे. ती निर्यातीचं जर पाहिलं तर साधारणतः मागच्या वर्षाचा जर अंदाज घेतला तर 32 लाख मेट्रिक टन एवढी आपण निर्यात केली आहे आणि त्याचं जे मूल्य होतं ते साधारणतः 5.5 लाख कोटीची परकीय चलन आपल्याला मिळालं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जर पाहिला तर 32 लाख मेट्रिक टनापैकी
6 लाख मेट्रिक टनाचं निर्यात ही आपल्या महाराष्ट्रातनं होती आहे आणि भारताचं परकीय चलन जे आपल्याला मिळतं आहे भारतामध्ये ते साधारणतः 11,000 कोटीचं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 5.25 कोटीचा आहे. या राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये अपेडाचे सहाय्यक महाप्रबंधक CB सिंग, सहाय्यक संशोधक संचालक डॉक्टर प्रदीप दळवणेकर, डॉक्टर जवाहर सिंग, कृषी अधिकारी रोहिदास मासळकर, पणन मंडळाचे सहाय्यक संचालक मिलिंद जोशी, डॉक्टर पराग हळदणकर यांच्यासह राज्यभरातून आलेले शेतकरी व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अनेक प्रमुख वक्त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. प्रास्ताविकामध्ये अतिशय सुंदरपणे सांगितलं की हे मँगोनेट संकल्पना काय आहे. बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की ही मँगोनेट योजना काय आहे. अनेक लोकांकडून असा फीडबॅक येतो की ही कसली योजना आहे. ॲक्च्युली ही योजना नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणतं तुम्हाला वेगळ्या प्रकारचं अनुदान किंवा अशा प्रकारची योजना नाही आहे. तर ही एक सुविधा आहे. ही अशी सुविधा आहे की ज्याच्यामार्फत भारत सरकारने ज्या परदेशातल्या किंवा विशेषतः 28 देशांचा ग्रुप असलेल्या युरोपियन युनियनला असं आश्वासन दिलं की आमच्याकडून निर्यात होणारा आंबा त्याच्यामध्ये ज्या पूर्वीच्या काही त्रुटी राहिलेल्या होत्या त्या आम्ही दूर केलेल्या आहे, त्याच्यामध्ये सुधारणा घडवलेली आहे आणि असा प्रकारचा आमचा कीडरोगमुक्त आंबा क्वालिटी आमची आहेच, पण मध्यंतरीच्या पिरियडमध्ये काही त्रुटींमुळे म्हणा, काही यंत्रणेमधील दोषामुळे म्हणा की ज्या काही अडचणी आल्या होत्या त्या आम्ही सोडवलेल्या आहेत आणि ही आम्ही तुम्हाला एक प्रकारची हमी देतो की कीडरोगमुक्त माल असेलच, त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या कन्साइनमेंटचं शेतस्तरावरती जर शृंखला तुम्हाला शोधायची असेल तर ती तुम्ही शोधू शकता किंवा आमच्याकडे मागू शकता. अशा प्रकारचं एक प्रकारची ऑनलाईन प्रणाली किंवा शृंखला म्हणजे ही मँगोनेट प्रणाली आहे. अशा प्रकारची जी कार्यशाळा आहे ती प्रामुख्याने आपल्या विभागामध्ये साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या 15 असायला पाहिजे. याचं कारण असं की आंबा पिकाच्या मोहराची सुरुवात साधारणतः या काळात होत असते आणि या कालावधीपासूनच जर आपण आंबा उत्पादकांना आंबा निर्यातीच्या संदर्भात किंवा आंबा निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी किंवा एकूणच आंबा उत्पादनाच्या संदर्भात आपण विद्यापीठं, कृषी विभाग, आंबा निर्यातदार संस्था, नंतर प्लांट क्वारंटाईन, ॲपिडा या सगळ्या संस्थांच्या मदतीनं आपण जर आधीपासूनच त्यांना जर मदत केली, त्यांना जर मार्गदर्शन केलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने तशा प्रकारच्या कामाला सुरुवात करतील. याची सुरुवात आम्ही यावर्षी केली. उपविभागीय कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी आभार मानले. त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते म्हणजे आपले या मँगोनेटसाठी रजिस्ट्रेशन झालेले सर्व शेतकरी बंधू भगिनी, संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि त्याचबरोबर अधिकारी कर्मचारी या सगळ्यांचा मी आयोजकांच्या वतीने, कृषी विभागाच्या वतीने आभार मानतो. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वेगवेगळ्या जिल्ह्याचे जे आंबा उत्पादक संघ आहेत, सिंधुदुर्गचा आहेत, रत्नागिरीचे आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या जिल्ह्याचे जे आंबा उत्पादक संघ आहेत त्यांचाही मी आभार मानतो. आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग, त्याचबरोबर पणन मंडळ, कृषी विद्यापीठ या सगळ्यांच्या वतीने आपण या ठिकाणी आलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि रत्नागिरी येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांतर्फे एका रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्राचार्य श्री साळुंके यांनी या उपक्रमाचं कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेतील माजी विद्यार्थी संघटना त्यांनी गेली वर्षभर स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे. संघटना स्थापन 1 वर्ष झालेलं आहे आणि 1 वर्षाच्या कालामध्ये विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वितरण, गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वितरण, हॉस्टेलच्या गरीब विद्यार्थ्यांना राहायची सोय, तसेच काही विद्यार्थी त्यांनी अडॉप्ट केलेले आहेत आणि तसंच प्रत्येक वर्षी नवनवीन कार्यक्रम घेत असतात. तसाच यावर्षी त्यांनी रक्तदानाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल संस्थेतर्फे मी पहिल्यांदा त्यांचा आभारी आणि कौतुकही करतो.
या प्रसंगी DM शिंदे, SS पांडे, RN डुबे, PA बेलवलकर, डॉक्टर सामंत, रोहिणी जोशी, सूर्यकांत सावंत, श्री चवंडे, अवधूत देवकर आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी अरुण कीर यांनी रक्तदान शिबिर का आयोजित करण्यात आलं याची माहिती KTV जवळ बोलताना दिली. टेक्निक यांच्या वतीने इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या रक्तदान शिबिरात साधारण आम्ही 100 बाटल्या रक्त गोळा करण्याचा मानस ठेवलेला आहे. आत्तापर्यंत साधारण 30 बाटल्या गोळा झालेल्या आहेत आणि दिवसभरात त्या आम्ही 100पर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. 1962 पासून सुरू असलेले हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, त्याच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना अनेक समाजोपयोगी कामं करण्याला त्यांनी गेल्या वर्षीपासूनच सुरुवात केली आहे. हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना मदत करणे, त्यांच्या राहण्याच्या सुविधाच्या उपलब्ध करून देणे, त्यांना पुस्तकं म्हणजे बँकबुक जी बुक बँक म्हटली जाते ती आम्ही सुरू केलेली आहे आणि असेच अनेक समाजोपयोगी कामं आम्ही सुरू ठेवणारच आहोत. रत्नागिरी येथील स्केटिंग असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेचं उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते करण्यात आलं. स्पर्धानिमित्त शुभेच्छा देतील मी त्यांना विनंती करतो. या स्पर्धेत जिल्हाभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरीकरांना आगळं वेगळं दर्शन घडवलं. या प्रसंगी नगरसेवक निमेश नायर, राजा बेग आदी उपस्थित होते. हॉटेल विवेक पुरस्कृत कैलासवासी आत्माराम नारायण देसाई स्मृती जिल्हास्तरीय लकी डबल्स कॅरम स्पर्धा 2017चं आयोजन हॉटेल विवेकच्या क्रीडांगणावर करण्यात आलं होतं. पुरुषांच्या खुल्या गटामध्ये खेळवल्या गेलेल्या स्पर्धेचे उद्घाटन हॉटेल विवेकचे भाई देसाई, विशाल देसाई, विनय देसाई आणि कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर यांच्या हस्ते सोंगट्यांवर स्ट्राईक मारून करण्यात आलं. दरम्यान राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या अपूर्वा नाचणकर, मनाली लिंगायत, स्मित मयेकर याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चौसष्ट पुरुष स्पर्धकांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत लकी ड्रॉ स्पर्धेने जोड्या तयार करून ही स्पर्धा खेळवली गेली.
याविषयी अधिक माहिती देताना विवेक देसाई यांनी सांगितलं, रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने स्वर्गीय आत्माराम नारायण देसाई यांच्या स्मरणार्थ हॉटेल विवेक पुरस्कृत लकी डबल्स दुहेरी स्पर्धा इथे आपण हॉटेल विवेकच्या हॉलमध्ये आपण घेत आहोत. अतिशय उत्स्फूर्तपणे सर्व जिल्ह्यातील खेळाडूंनी रजिस्टर खेळाडूंनी या स्पर्धेला सहभाग दर्शविला आहे. विक्रमी नोंद ह्याच्यामध्ये डबल्सच्या एंट्रीमध्ये झालेली आहेत. 64 डबल्सचे प्लेयरनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपण बघतच असाल उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी अध्यक्ष प्रदीप भाटकर, त्यानंतर अजित सावंत, विनय गांगण, मिलिंद साप्ते सेक्रेटरी, राहुल बर्वे सगळ्यांच्या मदतीने ही स्पर्धा जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात पार पडत आहे आणि सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला आहे. धन्यवाद. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हॉटेल विवेकचे मालक विक्रांत देसाई, भाऊ देसाई, विवेक देसाई, अनिल सावंत, आशिष बागकर, मिलिंद साप्ते, विनय गांगण, राहुल बर्वे आदींनी खूप मेहनत घेतली. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडीवर. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील हे परिवर्तन घडवून दाखवणारच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं प्रतिपादन. आपल्या देशात आंब्याला चांगला भाव मिळत असला तरी जागतिक बाजारपेठेत अधिक भाव मिळावा म्हणून जलवाहतुकीद्वारे तो पाठवण्याचा प्रस्ताव विचारात घेईल. सहाय्यक कृषी सचिव अशोक लोखंडे यांची ग्वाही. आणि सुनील तटकरे यांची झोळी रिकामी असल्यानं त्यांनी कितीही आरोप केले तरी शिक्षक मतदारसंघात शिवसेनाच बाजी मारणार, खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.